भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका पंडित वाचका ज्ञानियांसी आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभत्या तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाई आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभत्या पांडुरंगा करू प्रथम ओ पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमः दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची हो त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरुदास तू बाबाजी सद्गुरुदास तू बाबाजी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची आहे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती भक्ती प्रेम सुख नेणवे आणिका पंडित वाचका ज्ञानियांसी आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभत्या विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगाचा संसार सुखाचा व्हावा आणि म्हणून स्वतःच्या संसाराची पूर्णाहुती देणारे पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते जगद्गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराज यांचा ऐकताना थोडा अवघड वाटणारा पण अगदी ऐकता ऐकता सहज आपलासा होऊन जाणारा भक्ती प्रेम सुख हव्या हव्याशा वाटणाऱ्या गोष्टींचा महिमा सांगणारा 3 चरणाचा अतिशय गोड असा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाचा धावता भावार्थ सांगून प्रस्तावनेकडे जाईल तुकोबाराय म्हणतायत की भक्ती प्रेम सुख या सर्व ज्या काही हव्या हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या मिळवण्यासाठी तुम्हाला पंडित होण्याची गरज नाही तुम्ही फार मोठे वाचक असलेच पाहिजेत असं अजिबात नाही फार मोठे ज्ञानी तुम्हाला होता आलं पाहिजे असंही नाही त्या कोणाला प्राप्त होतात या प्रश्नाचं उत्तर जर शोधत असाल पहिल्या चरणातून हे बोलतायत पुढे जाऊन सांगतायत एखादा आत्मनिष्ठ जीवनमुक्त महात्मा जरी असेल त्यालाही ते भक्ती प्रेम सुख जे काही आहे ते दुर्लभ असू शकतं मग कोणाला प्राप्त होतं या प्रश्नाचं उत्तर शेवटच्या चरणातून देत आहेत की भगवंताची कृपा ज्यावेळी होईल तुका म्हणे कृपा ज्यावेळी त्या भगवंताची कृपा होईल तेव्हाच हे वर्म किंवा मर्म ज्याला त्याला कळणारे अभंगाचं शेवटचं चरण विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करत असताना थोडासा परिहार द्यावासा वाटतो की नवरात्रोत्सवानिमित्त सुरू असलेला हा सप्ताह सोहळा आजची 5व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली खरं तर आलेल्या सगळ्यात आधी लक्ष आपलं कुठं जातं तर ते फ्लेक्सकडे जातं आणि सगळी ती नावं वगैरे वाचली सगळ्यात आधी कोपऱ्यात मी पाहिलं तर वर्ष आहे 12वं बरोबर आणि 12 म्हटलं की तपपूर्ती हा तपपूर्ती सोहळा आहे या सप्ताहाचा आणि पहिल्या वर्षापासून जवळजवळ बऱ्यापैकी महिला कीर्तनकार या सप्ताहामध्ये सुरुवातीला काही पहिल्यापासून तर दरवर्षीची 9+1 अशी किती 10 कीर्तनं मागच्या वर्षी 11 वर्ष पूर्ण झाली म्हणजे 11 गुणिले 10 जर केले तर 110 कीर्तनकार या वर्षीच्या माझ्या आधीच्या चौघी म्हणजे 114 आणि आजचं हे 115 क्रमांकाचं कीर्तन म्हणजे 114 कीर्तनकारांना ऐकलेले तुम्ही आहात त्यामुळे आपण पराकोटीचे श्रोते आहात असं समजूनच पुढे जाईल विठ्ठल 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 विठ्ठल